मंडळी, गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांसाठी एक प्रश्न सोडून गेले होते आणि तो असा होता, की आपल्या हिंदू सण उत्सवांचं इव्हेंटमध्ये रूपांतरण होतंय का? आणि त्याचमुळे आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्या थंबनेलवरनं तुम्हाला सगळ्यांना कळलंच असणार आहे, की आज आपण फराह खान हिच्या एका वक्तव्याबद्दल बोलणार आहोत. खरं तर हिने एक खूप मोठं विधान केलं होतं काही दिवसांपूर्वी आणि ते विधान असं होतं. सारे छपरी लड़कों का पसंदीदा फेस्टिवल होली ही होता है, ये याद रखना। खरं तर हे विधान ज्यावेळेला मी याची बातमी वाचली होती तेव्हा भयंकर चीड आली होती आणि आपलेच सण उत्सव यांना भेटतात का हो बॉलिवूडवाल्यांना? आणि हा एक प्रश्न स्वतःला मी विचारत होते. पण मंडळी, ही काय पहिलीच वेळ आहे का, की आपल्या हिंदू सण उत्सवांबद्दलचं यांनी अशा पद्धतीने काहीतरी प्रोपगंडा पसरवण्याचा प्रयत्न केला असेल? अजिबातच नाही. गेली कित्येक वर्ष आपल्या प्रत्येक सण उत्सवांपासून या लोकांना प्रॉब्लेम आहे. प्रत्येक सण उत्सवाच्या 2 ते 3 दिवस आधी यांचे सो कॉल्ड Twitterवरती हॅशटॅग सुरू होतात आणि मग कसे आपले सण उत्सव हे वाईट आहेत पर्यावरणासाठी, कसे आपले सण उत्सव हे चुकीचे आहेत पर्यावरणासाठी, समाजासाठी वगैरे, वगैरे, वगैरे आणि किती पेट्रिआर्की आपल्या देशामध्ये आणि स्त्रियांवरती किती अत्याचार होत आलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टींबद्दलचे त्यांचे प्रोपगंडे सुरू होतात. त्याच्याचमुळे मी ॲक्चुअली याच्यावरती व्हिडिओ बनवणार होते, पण थोडंसं थांबले. खरं तर मला या गोष्टीबद्दलचं तुम्हा सगळ्यांचे Instagramवरती डीएम पण आलेच होते. पण त्याचमुळे मी थोडंसं थबकले. कारण काय असतं ना मंडळी, आपल्याच खिशातले नाणे ज्यावेळेला खोटे असतात, त्यावेळेला बाजारात जाऊन आपण आरडाओरडा नाही करू शकत आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तर मंडळी, होळी हा सण आपण का साजरा करतोय आपण लहानपणापासून जाणतोच आणि त्याच्याचमुळे हिरण्यकश्यपची कथा सगळ्यांनाच ठाऊकच असेल. ज्याला होलिका दहन असंही म्हटलं जातं. आता होलिका ही हिरण्यकश्यप याची बहीण होती आणि मग तिच्यामध्ये मोह, माया, मत्सर, राक्षसी प्रवृत्ती या सगळ्या ज्या नकारात्मक ज्या गोष्टी होत्या, तर या गोष्टींना जाळण्यासाठी आपण होळीचा सण सेलिब्रेट करतो. म्हणजेच काय, तर चुकीच्या विचारांवरती विजय आपण करतो चांगल्या विचारांनी आणि म्हणूनच या सेलिब्रेशनचं एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. पण या होळीचं एक जे पिक्चरायझेशन केलेलं आहे बॉलिवूडने सो कॉल्ड गेली कित्येक वर्षांपासून, ते या पद्धतीचं आहे. बॉलिवूडमध्ये गेली कित्येक वर्ष होळीबद्दलचे जे प्रोपॅगंडा आहे ते आपण पाहतच आलेलो आहोत. बुरा न मानो होली है यांसारख्या दळभद्री पद्धतीच्या ज्या एक नॉर्मलाइज केल्या गेलेले जी वाक्य आहेत ती बॉलिवूडकडनं आपल्या सगळ्यांसमोर आलेली आहेत. त्याच्याच बरोबर होळीच्या दिवशी कसं भांग प्यायलं पाहिजे, होळीच्या दिवशी कशी हुल्लडबाजी केली पाहिजे आणि कोणालाही उठसूट आपण रंग लावू शकतो, कोणालाही उठसूट आपण अंगावरती पाणी टाकू शकतो. का? कारण बुरा न मानो होली है आणि हे आपल्याला कुणी शिकवलं? हे आपल्या हिंदू संस्कृतीने तर नाही शिकवलंय. हे शिकवलंय आपल्याला बॉलिवूडने आणि म्हणूनच सोशल मीडियावरती कित्येक अशा रील्स असतात ज्या ॲक्चुअली आपल्या सगळ्यांना आपली माणसं किती दळभद्री विचारांची बनलेली आहेत हे दाखवणारे ठरतात. पण मग त्या रील्सला आपण काय करतो? फक्त स्क्रोल डाऊन करतो किंवा इग्नोर करतो. पण मंडळी, आता हे जे पाणी आहे ना ते अगदी घशाच्या वर आलेलं आहे आणि त्याच्याचमुळे मला असं वाटतं कुठल्याही गोष्टीला आपण बदलू शकतो का? तुम्ही आणि मी? नाही कदाचित. पण किमान त्याबद्दलची चर्चा करून आपापली मतं मांडून हळू का होईना पण त्याच्यामध्ये बदल थोड्याशा प्रमाणात का होईना पण आपण नक्कीच आणू शकतो, या मताची आहे मी. आणि त्याच्याचमुळे आता याच्यानंतर आपण जे बॅक टू बॅक रील्स पाहणार आहोत ते भयंकर डिस्टर्ब करणारे आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा. या पहिल्या रीलमध्ये तुम्हाला सगळ्यांना क्लिअरली दिसतंय की एक फॉरेनर आहे आणि तिला अतिशय टुकार, टवाळखोर आणि घाणेरड्या मुलांनी घेरलंय आणि जबरदस्ती तिच्या भांगीत कलर भरला जातोय, डोक्यावरती टाकला जातोय. या पद्धतीची हॅरॅसमेंट केली जातीये. आणि ह्या रीलमध्ये तुम्हाला क्लिअरली दिसतंय की इथे फक्त बायकांना, मुलींना गर्दीतनं शोधून त्यांना हॅरॅस केलं जातंय. लुक ॲट धिस थिंग. हे इतकं हॉरिबल आहे कारण त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सवरती पाणी जाणून-बुजून टाकलं जातंय किंवा आय कांट इव्हन डिस्क्राईब धिस थिंग्स टू यू. लिटरली या रीलमध्ये आपल्याला दिसतं की तिच्या कुर्त्यामध्ये पाणी टाकलं जातंय. कन्सेंट हा शब्द भारतातल्या मुलांना माहितीच नाहीये. किंबहुना त्यांना तो समजूनच घ्यायचा नाहीये असं मला वाटतं. येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या प्रायव्हेट पार्ट्सवरती तो हात लावतोय आणि फक्त मुलींना आणि ज्या काही बायका आहेत मॅरिड विमेन त्यांना टार्गेट केलं जातंय. त्यांनाच रंग लावला जातोय. मुलांना नाही कोणी लावताना दिसत आहे इथे. आणि या रीलमध्ये तर याने हद्दच केली आहे. ज्या काही बसेस आहेत तर रस्त्यांवरून जाणाऱ्या बसेसमध्ये बादली-बादलीभर पाणी लिटरली या पद्धतीने फेकलं जातंय. नाऊ जस्ट इमॅजिन की या बसमध्ये कोणीतरी आपले काहीतरी रिपोर्ट्स घेऊन जातंय, काहीतरी महत्त्वाची कागदपत्र घेऊन जातंय किंवा काहीतरी कुठच्या मीटिंगला जातंय. हॉस्पिटलचं काहीतरी काम असू शकतं, काहीही काम असू शकतं. एक सेकंड, आपने अभी तक रंग लगाने से पहले किसी से पूछा है? नहीं मैम। आपको नहीं लगता कि एक बार पूछ लेना चाहिए कि होली पे आपके रंग लगा दें क्या? ये प्रेम का त्योहार है, इसमें पूछने की जरूरत ही नहीं है। तो आपको पता है कि बहुत सारी लड़कियां जो यहाँ पे इस रंग को देखने आई होंगी वो असहज हो सकती हैं इससे?
ये प्रेम की होली है। यहाँ पे हर बार इस बार नहीं, हर बार से यही होता है। ये पारंपरिक है और सबको कलर लगा सकते हैं। हैप्पी होली। माना कि प्रेम का त्योहार है, मैं भी मानती हूँ, लेकिन बहुत सारी लड़कियां जो मैंने अपनी आंखों से देखा है इस त्योहार के रंग में असहज हो रही हैं। हॅट्स ऑफ टू हर, कारण का तिने ज्या पद्धतीने त्या मुलाला काउंटर केले ना जवळ बोलून, आणि तो पण का आला माहितीये, कारण कॅमेरा आणि माईक त्याच्यामध्ये पॉवर असते कधी पण इथे जर का एक नॉर्मल मुलगी असते तर कदाचित तिच्या बोलवण्यावरती कुणी आलंही नसतं आणि ती काउंटर सुद्धा करू शकली नसती. लिटरली या रीलमध्ये त्या फॉरेनरच्या चुकीच्या ठिकाणी हात लावल्यामुळे तिने भारतीय भाषेमध्ये एम वरून सुरू होणारी शिवी दिली आहे आणि जोरात त्याच्या कानशिलात लगावले. पण तरी सुद्धा त्याची हिंमत बघा. हे क्लिअरली जे चित्र दिसतंय ना, होळीच्या दिवशी भांग प्यायचा, दारू प्यायची आणि या पद्धतीची हुल्लडबाजी करत सुटत फिरायचं, अगदी टिळा लावून सोडलेल्या सांडांप्रमाणे. And they all feel like this is absolutely okay in the name of होली. होली खेल के मजा आ गया, बहुत शानदार होली खेली जाती है, बट सिर्फ लड़के फीडबैक है, मेरा पर्सनली फीडबैक है, अगर आना है नंदगांव तो केवल लड़के आए, अपनी गर्लफ्रेंड वाइफ को लेकर ना आए. मी रिलेट करू शकते ह्या गोष्टीला, कारण क्लिअरली ही दोन मुलं सांगतात की नंदगावची होळी जर तुम्हाला सेलिब्रेट करायची असेल तर मुलींनी, बायकांनी सगळ्यांना मला सांगायचं की त्यांनी येऊ नका. आणि दिस इज द ट्रूथ, कारण आपण आता जेवढ्या पण रील्स पाहतोय ह्या वृंदावन, ब्रज, त्याच्यानंतर नंदगावच्या ज्या होळी ऍक्च्युली तिथे फेमस आहेत, कारण असं म्हटलं जातं की स्वतः श्रीकृष्ण आणि राधा यांनी तिथे होळीचा सण साजरा केला होता. रंगांचं सेलिब्रेशन तिकडे केलं जातं आणि खूप मोठ्या प्रमाणावर तिकडे खूप सुंदर सुंदर रील्स आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. पण ऍक्च्युअलमध्ये रील वर्सेस रिअलची जी गोष्ट आहे ना, ती इथे आपल्याला रील्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि जितकं सुंदर ते दृश्य दिसतं तितकं ते सुंदर इन रियालिटी अजिबातच नाहीये. कलर पड़ रहा है, किन पे ज्यादा पड़ रहा है? टारगेट फिक्स है भाभीओं का. क्लिअरली इथे तो ब्लॉगर त्या मुलाला विचारतोय आणि तो मुलगा असं म्हणतोय की टार्गेट फिक्स आहे सभी भाभीओं पर. हे जे घाणेरडं कल्चर आपल्या सण उत्सवाच्या दिवशी इतकं फोफावतंय ना, त्याला वेळीच ठेसलं पाहिजे असं मला वाटतं. आपल्या हिंदू सण उत्सवांमध्ये एक गोष्ट मी नेहमी लहानपणापासून माझ्या आजीकडनं ऐकत आलेली आहे, ती म्हणजे अशी की प्रत्येक जत्रेच्या ठिकाणी किंवा पब्लिक प्लेसवरती हौशे, नवशे आणि गौशे असतात. आणि ना हे मला लहानपणी कळायचं नाही, पण जिथे जसं आपण मोठे होत जातो तसं आपल्याला या वाक्याचा अर्थ समजू लागतो. आणि मला मान्य आहे ही गोष्ट की या प्रत्येक ठिकाणी, या प्रत्येक पब्लिक प्लेसवरती जो तो आपापल्या संस्कारांनुसार येत असतो आणि त्याला काही ना काहीतरी शोधायचं असतं. जे भक्त असतात ते भक्तीपोटी किंवा देवाचं अस्तित्व किंवा मनातल्या शांतीसाठी तिथे येतात. बाकीचे जण कुठच्या गोष्टींसाठी येतात ते आपण आत्ताच रील्सच्या माध्यमातून पाहिले. तर मला जेन्युइनली असं वाटतं की जर आपल्या समोर अशा काही गोष्टी होत असतील तर आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण त्या गोष्टींना काउंटर करावं, तिथल्या तिथेच आवाज उचलावा. आणि कदाचित ज्या मुलीसोबत, ज्या स्त्रीसोबत या गोष्टी घडत असतात ना, तिला त्यावेळेत ते सुचत नाही किंवा समजत नाही की आपण कशा पद्धतीने याला रिॲक्ट होऊ शकतो. पण जर कुणी आपल्यासाठी आवाज उचलतंय हे पाहिल्यानंतर किमान तिची सुद्धा हिंमत तिथे नक्कीच वाढेल. आणि अशा घाणेरड्या टुकार मुलांना ना, यांची नीच मानसिकता तिथेच दाखवून दिली पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून तेच फक्त पुरुष ट्रिगर होणार आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये मला शहाणपणा शिकवायला येणार आहेत, ज्यांच्या मनात कुठे ना कुठेतरी अशा घाणेरड्या पद्धतीचे चाळे आपण करूया आणि हे खूप नॉर्मल आहे या पद्धतीचे संस्कार असतील. आणि ज्या मुलांच्या आयुष्यात बहीण, आई, बायको, मैत्रिणी या पद्धतीच्या वेगवेगळ्या भूमिका निभावणाऱ्या स्त्रिया असतात ना, ते अजिबात ऑफेंड होणार नाही आजच्या व्हिडिओमधनं. कारण म्हणजे या प्रकारचे घाणेरडे ज्या वेळेला तुम्ही स्पर्श करतात ना पब्लिक प्लेसमध्ये कुठच्याही मुलीला किंवा स्त्रीला, तो तिच्या आयुष्यभरासाठी, लाईफ टाईमसाठी एक ट्रॉमा असतो. आणि तो घाणेरडा जो टच असतो ना, ती कधीच विसरू शकत नाही. 24 तास तो फक्त टच तिच्या डोळ्यात देखत किंवा तिच्या डोक्यामध्ये तो फिरत असतो आणि तो एक विशिष्ट पद्धतीचा ट्रॉमा देऊन जातो, जो मेंटली खूप जास्त एन्झायटी देणारा ठरतो. आणि त्याच्यानंतर पब्लिक प्लेसमध्ये जाण्याची सुद्धा कधी इच्छा होत नाही किंवा तो कॉन्फिडन्स येत नाही त्या मुलींमध्ये किंवा त्या स्त्रियांमध्ये. मला असं वाटतं बॉलिवूडने आपल्याला होळीच्या माध्यमातून बुरा न मानो होली हे जे एक वाक्य नवीन शिकवलेलं आहे ना, तर त्याच्या ऐवजी सगळ्यांनी फक्त या पद्धतीने वागलं पाहिजे समाजामध्ये की आपल्यामुळे पब्लिक प्लेसमध्ये इतर कोणालाच काहीच त्रास नाही होणार. कारण मुलींना, स्त्रियांना सुद्धा जायचंय. मुलींना, स्त्रियांना सुद्धा ती लटमार होली काय असते, मला माझ्या आयुष्यभराचं एक बकेट लिस्टची गोष्ट आहे, मला बघायची तिथे लटमार होली काय असते ती. पण मी नाही जाऊ शकत या पद्धतीच्या रील्स बघितल्यानंतर. तो कॉन्फिडन्सच येत नाहीये. तर मुलांची, पुरुषांची नैतिक जबाबदारी की आपण पब्लिक प्लेसमध्ये गेल्यानंतर आपल्यामुळे इतर कोणीतरी अनकम्फर्टेबल होऊ नये. आणि हे संस्कार असतात जे प्रत्येक आईने आपल्या मुलावरती केलेले असतात. मला या गोष्टीच्या बाबतीत खरंच महाराष्ट्राचं खूप खूप कौतुक वाटतं. कारण मी खरंच सांगते, मी आतापर्यंत पंजाब, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, इव्हन कर्नाटका या विविध राज्यांमध्ये माझा प्रवास घडलेला आहे. आणि मी सांगू शकते की
जो एक मोकळा श्वास, अगेन इथे ऑफेंड होण्याची अजिबात गरज नाही, पण मी सांगते, जो एक मोकळा श्वास मला महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस केल्यानंतर इथल्या मातीमध्ये येतो ना, इथल्या मंदिरांमध्ये जाताना मला जो मोकळा श्वास घेता येतो, तो इतर ठिकाणी मला जेन्युइनली फील नाही होत आणि त्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. कदाचित महाराजांचे संस्कार आहेत आपल्या या मातीमध्ये अजून सुद्धा, की इथली मुलं, मराठी जी मुलं आहेत ती अशा प्रकारचं घाणेरडं कृत्य करताना तुम्हाला नाही दिसणार. हां, काही सडके कांदे नक्कीच असतात तिथे, जात, धर्म, कम्युनिटी, त्यांचं आडनाव काय, या कुठल्याच गोष्टींच्या अगदी पल्याड जाऊन ते सडके कांदे आपल्याला घाणेरडं कृत्य करताना नक्कीच दिसतात. पण त्यातल्या त्यात मी महाराष्ट्राबद्दल हे सांगू शकते, की आपल्या मातीतली मराठी मुलं हे भयंकर सुसंस्कारित आहेत आज तागेत सुद्धा. आणि त्याच्याचमुळे जाता मला फक्त एकच म्हणावंसं वाटतं, की बुरा ना मानो होली है, हे जे वाक्य बॉलिवूडवाल्यांकडनं शिकवलंय ना, तर ह्या वाक्याला विसरून बुरा ना करो क्योंकि होली है, हे एक वाक्य आपण सगळ्यांनी नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे. बाकी होळी हा सण नक्कीच आनंद साजरा करण्याचा आहे, वाईटावरती चांगल्याचा विजय असण्याचा सण आहे. त्याच्याचमुळे या सणाला आपण तितक्याच मोकळ्या पद्धतीने सेलिब्रेट करूया आणि इतर सगळ्यांनाही सेलिब्रेट करता येईल या पद्धतीने वागूया, अशी मी एक अपेक्षा ठेवते. आणि दिस इज व्हेरी बेअर मिनिमम आय फील. ॲज अ वुमन वी कॅन डेफिनेटली एक्सपेक्ट दिस फ्रॉम ऑल द मेन आउट देअर. आणि हे होतं माझं मत फराह खान हिच्या वक्तव्याबद्दल. मी अजिबात तिला नाव नाही ठेवू शकत या पद्धतीच्या रील्स नंतर. शी वॉज ॲब्सोल्युटली राईट व्हॉट एव्हर शी सेड. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज काळजी घ्या. तुमची काय मत आहे या सगळ्या रील्सबद्दलची ती मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.